इथं पाहू शकता तुम्ही, आपण काय केलंय आता 12 + 78 90. ठीक आहे. युजर कडून जी व्हॅल्यू घेतली ती 56 होती, ती आपण नंतर प्रिंट केली होती. ठीक आहे. आणि जे राईट लाईन आणि लॉग मेसेज आपण टाकलेत त्याच्यामध्ये आपण नंबर 1 आणि नंबर 2 डिस्प्ले केला होता. तो तुम्हाला आउटपुट सेक्शन मध्ये इथं 12 आणि 78 दिसून येईल. ठीक आहे. तिथपर्यंत काय डाऊट कोणाला, जे नवीन आहेत त्यांना थोडी प्रॅक्टिस करायला लागेल, प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला आज शिकायचं, आपल्याला आज इफ एल्स शिकायचंय, लूप्स बेसिकली. ठीक आहे. कंट्रोल एन करतो, डे 4 लूप्स. ठीक आहे. एक सिक्वेन्स घेतो ॲज युजल. इफ एल्सचा काय उपयोग आहे, इफ एल्सचा काय उपयोग करतो आपण, कशासाठी उपयोग करतो इफ एल्सचा? कंडिशन चेक करण्यासाठी, बरोबर. सिमिलर इथंच आहे, इथं पण सेमच आहे. जर आपल्याला काही कंडिशन चेक करायची असेल तर ते आपण इफ एल्सच्या थ्रू करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन चेक करण्यासाठी आधी एक व्हेरिएबल पाहिजे, ज्याला आपण कंपॅरिझन करून ते चेक करू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला इथं पण एक सगळ्यात पहिल्यांदा एक असाइन ऍक्टिव्हिटी घ्यायला लागेल, किंवा मग युजर कडून आपण इनपुट घेऊ शकतो. तर आपण युजर कडून इनपुट घेऊ. ठीक आहे. याच्यामध्ये टायटल टाकू आपण, एंटर द नंबर टू चेक. इथे लेबल मध्ये पण मी नंबर टू चेक टाकतो. आणि इथं रिझल्ट मध्ये मी कंट्रोल के नंबर. ठीक आहे. एक नंबर व्हेरिएबल बनवला मी, तो नंबर व्हेरिएबल तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता. स्ट्रिंग टाइप्स आहे, तर मी त्याला इंटिजर टाइपचा करतो, कारण आपल्याला कंडिशन चेक करायची. आपण स्ट्रिंगची पण कंडिशन चेक करू शकतो. ठीक आहे. पण आता सध्या मी इंटिजरची चेक करतो. एक युजर कडून कुठलाही आपण नंबर घेऊ आणि तो चेक करू की इफ इट इज मोर दॅन 50 ऑर नॉट. ठीक आहे. किंवा आपण मॅक्सिमम आपले पासिंग आउट क्रायटेरिया 40 आहे, तर आपण 40 पेक्षा जास्त आहे का, जर 40 पेक्षा जास्त असेल तर तो स्टुडंट पास असेल, अदरवाईज फेल असेल. अशी आपण एक कंडिशन चेक करू. ठीक आहे. इथं आपण एंटर मार्क्स करू मग. ठीक आहे. आता इथं इफ ऍक्टिव्हिटी आहे, सर्च केल्यानंतर दिसून जाईल. ठीक आहे. इफ. ठीक आहे. इफ मध्ये आपण काय चेक करू की नंबर इज ग्रेटर दॅन 40. ठीक आहे. जर नंबर ग्रेटर दॅन 40 असेल तुमचा, तर मग तुम्ही मेसेज बॉक्स टाकून ते डिस्प्ले करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही लॉग मेसेज पण टाकू शकता, किंवा राईट लाईन पण करू शकता, ऍज पर युअर कन्व्हिनियन्स. ठीक आहे. अजून खाली पण एक मेसेज बॉक्स टाकतो मी इथं, स्टुडंट इज पास, अदरवाईज स्टुडंट इज फेल. ग्रेटर दॅन 40 असेल तर स्टुडंट पास आहे, अदरवाईज फेल आहे. ठीक आहे. इफचा पार्ट आहे, वरचा पार्ट आहे, इथं एल्सचा पार्ट आहे. ठीक आहे. एवढी ऍक्टिव्हिटी एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. एंटर मार्क्स, इथं 67 टाकले तर स्टुडंट इज पास. ठीक आहे. परत एकदा एक्झिक्यूट केलं, 34 टाकले तर स्टुडंट इज फेल. ठीक आहे. करून पहा तुमच्या ह्याच्यामध्ये, काही डाऊट असेल तर विचारा.
कुणाला प्रॅक्टिस करायला नसेल तर इथे येऊन करू शकतो. ठीक आहे ना, इथं बसून करू शकतो. काय तर नाही. जागा नाही का? इथं लावून त्याच्यामध्ये पलीकडे स्टुडिओ ऑप्शन आहे. लोकली वरती ड्रॉपडाऊनला क्लिक करा. स्टुडिओ प्रॅक्टिस नाही होत काय होतं. Very good.
असं एक डिस्प्ले सरांनी केलेले व्हेरिएबल वनच घे बरं वन साइड आहे ना मोन पण डिस्प्ले मध्ये बघा मध्ये टाकतो क्रिएट करताना मध्ये फ्लो क्रिएट करा एक कंट्रोल एन करून आणि मग त्याच्यामध्ये वाढ चालेल होतंय ना सिक्वेन्स टाकला आधी असेल इनपुट डायलॉग ऍक्टिव्हिटी मध्ये डायलॉग फक्त यूज केला आणि नंतर डिलीट सिंपल चेक करून पहा डायरेक्ट असाइन युजर कडून व्हॅल्यू घेण्यापेक्षा डबल क्लिक करणार वरती नाही कंट्रोल क्लिक करायचं वरती फक्त तो मेसेज डिस्प्ले करते ना टायटलचा खाली कंट्रोल क्लिक करायला पुढे व्हॅल्यू एंट्री तिथं तू व्हेरिएबल पास करणार आहे शेवटची व्हॅल्यू एंटर लास्ट शेवटची रिझल्ट जिथं दिसतंय का खाली फक्त करणार तिथं कंट्रोल क्लिक करणार तो तुझा आउटपुट व्हेरिएबल आहे तिथं वरती फक्त तू मेसेज देते तसं तू डबल कोट्स मध्ये चेक इथं ते कट कर इंटर नंबर चेक ठीक आहे डायलॉग मध्ये तुम्ही पाहू शकता ठीक आहे इनपुट डायलॉग मध्ये जे डायलॉगचं टायटल आहे ना डबल कोट्स मध्ये असतं तर कधी तुमचा व्हेरिएबल पास होत नाही डबल कोट्स मध्ये व्हॅल्यू पाहिजे डबल कोट मध्ये पाहिजे
डबल कोड शिफ्ट आणि ते डबल कोटचं बटन दाबायचं. ते वरचा एरर तुला आधी हे करायला रेडवाला. हा ना हा ते डबल कोट्स मुळे एरर येतो. डबल कोट्स पास नाही केले सिंगल कोट्स केले नाही डबल कोड सिंगल कोट्स पण प्लस सिंगल कोट्स झाले. सिंगल प्लस सिंगल असं झालंय. तर शेवटी जाऊन मॅक्स आता डबल कोट्स पहिले जे सुरुवातीला गेले ते पण तसंच तरी पण error आहे. कंट्रोल डिलीट कर सर. कंट्रोल ए का त्याच्यामध्ये आता डबल कोट्स आता टाक व्हॅल्यू. बस ठीक आहे एंटर नंबर बस एंटरच नंबर काही पण टाक. बस तेवढं सफिशियंट आहे. डायरेक्ट शेवटच्या ह्याच्यामध्ये त्याची काय गरज नाही. इथं ते ऑप्शनल आहे. मग इथं कंट्रोल के नंबर नंबर टाकायचा ना कोणता पण जो व्हेरिएबल क्रिएट करायचं त्याला नाव द्यायचं वगैरे नंबर नाही टाकणार डायरेक्ट नंबर कसं टाकले युजर पास करा ना नंबर तुझा जो आहे व्हेरिएबल पास होईल. आता इंक मध्ये चेक कर आता त्याच्याकडे काय तिथं दिसतंय नाही म्हणजे याच्यावर हे इथं ते इंक मध्ये नंबर चेक कर. कुठं इथं ना कुठे नंबर टाकून येतं नंबर ग्रेटर दॅन 50 नंबर ग्रेटर इकडचं माझ्या साईडचं थोडं ग्रेटर कोणते करतो ग्रेटर 50 टाक. 10 मध्ये काय टाकायचं स्टुडंट इज पास इथं आहे काय तर अजून घ्यायचं बघ बरं मेसेज मेसेज बॉक्स मध्ये कंट्रोल स्टुडंट इज पास बघू काय पास ना फक्त डबल इम्पोर्टेड कोड मध्ये मग म्हणले ना तुला अजून हा अजून काय
एरर आलाय. ते चुकीचं सांगितलं. नंबर लिहायचं का तिथं? नंबर ते बरोबर सांगितलं बरं का? कोण डिस्क्रिप्शन मध्ये डबल इन्व्हर्टेड करून. नाही साधंच लिहायचं. सेंट्रल के करून करायचं. सेंट्रल इथे कंट्रोलर सगळं डिलीट करायला. कंडिशन तुझ्या अजून एक आता तू बरोबर greater than 50 करायचं. Number greater than 50. 1 Greater than 50. हे Greater than त्या साईडला सही. एवढंच नाही. थोडा वेळ जर लागला काय प्रॉब्लेम येतो रेड मध्ये काय दाखवत रेड मध्ये जा ना रेडचे काय कळलं तुला एरर काय काय एरर तिथं घेऊन जा आता इकडे क्लिक कर काल सांगितलं रेड वर गेल्यानंतर फक्त तिथं वर करायचा माऊस काय आला एरर स्ट्रिंग टू डबल हे कन्वर्ट करू शकत नाही म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय त्याची व्हॅल्यू जाते स्ट्रिंग मध्ये आणि तू कम्पेअर करते त्याच्यामध्ये म्हणजे तुला त्याला कन्वर्ट करायला लागेल बरोबर डेटा टाइप चेंज करायला लागेल त्याचा बरोबर कसा करणार त्याच्यामुळे रेड पाहणं गरजेचं आहे फक्त एरर येतोय असं बघ करून खाली एक मेसेज टाकलाय आणि दुसरा ठीक आहे कर नाही टाकला स्टुडंट इज फेलचा नाही टाकला एकच टाकला. इथं का? हा. Student is failed double interested रन ट्राय करा मेन पासून स्टुडंट इज पास झालं. ठीक आहे आता तू समजलं एवढंच नंतर कर क्लास झाल्यानंतर ठीक आहे झालं इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे झालंय सगळ्यांचं एक्झिबिशन ठीक आहे आता जर आपल्याला याच्यामध्ये चेक करायचं असेल की कोणाला डिस्टिंक्शन आहे नाही आहे ठीक आहे तर ते कसं आपण चेक करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला इकडे लक्ष द्या ठीक आहे
ठीक आहे. जर स्टुडंटला डिस्टिंक्शन मिळालंय की नाही ते चेक करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये अजून एक इफचा हे घ्यायला लागेल, इफ घ्यायला लागेल. ठीक आहे. जर ग्रेटर दॅन 40 असेल तर ठीक आहे. आता माझी अशी कंडिशन आहे की ज्याला 75 प्लस मार्क्स आहेत तो डिस्टिंक्शन मध्ये जाईल, अदरवाइज इट इज अ नॉर्मल पास. ठीक आहे. तर ते आपण पहिला जो आहे नंबर इज ग्रेटर दॅन 40 त्या आतमध्ये दुसरा एक अजून एक इफ येईल आपला. ठीक आहे. आणि त्या इफ मध्ये आपण चेक करू नंबर ग्रेटर दॅन 75. ठीक आहे. तर मग स्टुडंटला डिस्टिंक्शन आहे, अदरवाइज तो नॉर्मल पास आहे. ठीक आहे. इथं तुमचं येईल स्टुडंट पास्ड विथ डिस्टिंक्शन. अदरवाइज नॉर्मल पास. ठीक आहे. आता मी परत याला रन करतो. एंटर मार्क्स 78 जर टाकले, स्टुडंट पास्ड विथ डिस्टिंक्शन. ठीक आहे. मी जर 72 टाकले तर स्टुडंट इज पास. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण याला इफच्या आतमध्ये जर इफ असेल तर त्याला आपण नेस्टेड इफ म्हणतो. ठीक आहे. अशा पद्धतीने लूपच्या आतमध्ये आपण लूप टाकू शकतो ऍज पर तुमच्या कंडिशन. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट इफ एल्स मध्ये? आणि एल्स मध्ये पण तुम्हाला पाहिजे असेल तर इथं पण तुम्ही अजून त्याचं ग्रॅन्युलर डिस्टिंक्शन करू शकता, अजून काही इफ एल्स वगैरे टाकायचं असेल तर. ठीक आहे. या प्रोग्राम मध्ये आपण इथं पण आपले सिक्वेन्स वगैरे हे करून आपल्याला अजून काही मल्टिपल सिक्वेन्स टाकायचे असेल त्याच्यामध्ये तर ते पण आपण टाकू शकतो. ठीक आहे. ही मल्टिपल ऍक्टिव्हिटीज जर स्टुडंट पास नसेल तर मग ते तुम्हाला काय अजून एक्स वाय झेड काही जर काय एक्झिक्युशन करायचं तर त्याच्यामध्ये सिक्वेन्स टाकून करू शकता. फक्त मेसेज बॉक्स पुरतं मर्यादित नाही. ठीक आहे. पूर्ण तुम्ही कंडिशन इथे मेन्शन करू शकता, अजून काही भरपूर काही एक्झिक्युशन करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. हे पण ऑलमोस्ट सेमच काम करतंय एलसी पण. ठीक आहे. जर तुमची कंडिशन ट्रू असेल तर त्याच्या आतमध्ये लूप टाकू शकता तुम्ही. सिमिलरच आहे, आपण जसं आता लूप टाकलाय तसा. तर याच्यामध्ये परत कंडिशन मध्ये एलसी. ठीक आहे. याची काय एडिशनली काही गरज नाहीये. व्हाईल लूप माहित आहे का? ठीक आहे. आपण व्हाईल लूप घेऊ. याला मी डिसेबल करतो पहिल्या एंटायर वर्क फ्लोला. नवीन सिक्वेन्स घेतो इथं. ठीक आहे. आता नवीन लूप शिकतोय आपण, 2 मिनिटं लक्ष द्या. ठीक आहे. व्हाईल लूप घेतोय आपण आता. ठीक आहे. व्हाईल लूप मध्ये काय असतं, कशासाठी यूज होतो?
व्हाईल लूप कशासाठी यूज होतो? कशासाठी यूज होतो व्हाईल लूप? आयडिया? नाही तोपर्यंत प्रोग्राम रन करा. ओके, म्हणजे कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत तो लूप मध्ये जातो, नंतर एक्झिट करतो, बरोबर? ठीक आहे. एक व्हेरिएबल घेतो मी काउंट. काउंटचा इनिशियल नंबर असेल माझा 1. ठीक आहे. तो असेल इंटिजर टाईपचा. काउंट इज लेस दॅन सपोज 10. इथपर्यंत मला लूप एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मेसेज बॉक्स मध्ये व्हॅल्यू टाईप करतोय. डॉट टू स्ट्रिंग. हे जर मी एक्झिक्यूट केलं तर काय होईल? 1 to 10 प्रिंट होईल? शुअर? काय होईल? पुढची व्हॅल्यू प्रिंट नाही होणार, बरोबर? का नाही होणार? इन्क्रिमेंट करण्यासाठी काय करायला लागेल? कसं करायला लागेल? कोणती ऍक्टिव्हिटी घ्यायला लागेल? ही ऍक्टिव्हिटी घ्यायला लागेल, ते झालं ऑपरेशन. कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो व्हेरिएबल्स? असाइन घ्यायला लागेल. ठीक आहे. असाइन मध्ये इन्क्रिमेंट कशी करू शकतो? आपल्याला कुठल्या व्हेरिएबलची इन्क्रिमेंट करायची? काउंट, बरोबर? काउंट आपल्याला 1 ने वाढवायचा आहे. कसा वाढवू शकतो? काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1. ठीक आहे, बरोबर? ठीक आहे. 1 2 3 4 अप टू 10 एक्झिक्यूट होईल तो. ठीक आहे. आता हा मेसेज बॉक्स मला ऑटोमॅटिकली क्लोज करण्यासाठी काय करायला लागेल? मला हे प्रत्येक वेळी क्लिक नाही करायचंय. ठीक आहे. तर इथं मी याच्या प्रॉपर्टीज मध्ये मेसेज बॉक्सच्या इथे जर मी 3 सेकंड्स केलं तर ते ऑटोमॅटिकली 3 सेकंड्स नंतर ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल ते मेसेज. आपल्याला क्लिक करायची गरज पडणार नाही.
ठीक आहे. 9 पर्यंत एक्झिक्यूट झालं, नंतर बंद होऊन गेलं. ठीक आहे. आता मेसेज बॉक्स न टाकता पण इथं डिरेक्टली व्हॅल्यू पण प्रिंट करू शकतो राईट लाईन करून. आउट डॉट स्ट्रिंग. मी इथं 10 टाकतो, लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे, म्हणजे तो 1 to 10 पर्यंत डिस्प्ले करेल. इक्वल टू पण आपण वापरू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, इथं आउटपुट मध्ये तुम्हाला राईट लाईनचं आउटपुट दिसून जाईल 1 to 10. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? काही डाऊट कोणाला काही असेल तर विचार. प्रॅक्टिस करा, काही डाऊट असेल तर विचारा. आणि ऍटलीस्ट मी सांगतोय तोपर्यंत तरी एक्झिक्यूट नका करू, नंतर तुम्हाला काही सांगितलेलं लक्षात येणार नाही काय सांगितलं. तोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत तिकडे लक्ष द्या, नंतर तुम्ही एक्झिक्यूट करून पहा, काही डाऊट आला तर विचारू शकता. झालं का? कोणाला काही डाऊट आहे का? असेल तर विचारा, काय प्रॉब्लेम नाही, सांगतो मी. झाले का? समजलंय का मग सगळ्यांना? समजलं असेल तर मग सांगतो मी पुढं काय करायचं. काय करतात मी?
आता चालले ते परत याच तुम्हाला जाऊन घरी गेल्यावर आल्यावर पण सॉल्व नाही करत ते आपल्याला सगळीकडे युजच करायची त्यावेळेस आपण एखादा छोटा प्रोजेक्ट करू ना त्याच्या आतमध्ये आपली भरपूर बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या. काय केलं लक्षात येत नसेल तर सांगा मला परत सांगतो सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे का? कमेंट आउट केला म्हणजे तो एक्झिक्यूट होत नाही. जो पण आपण वर्क फ्लो कमेंट आउट करू तो एक्झिक्यूट पण होत नाही आणि कंपाईल पण होत नाही. ठीक आहे, म्हणजे तो डिसेबल होतो थोडा तुमचा कोड तेवढा डिसेबल होतो. तो कसं करू शकतो? कंट्रोल डी त्या ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं. जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला कमेंट आउट करायची पूर्ण सिक्वेन्स करायचा असेल तर सिक्वेन्सला मिनिमाइज करायचं, त्याला क्लिक करायचं आणि कंट्रोल डी दाबायचं. ठीक आहे, परत एनेबल करायचं असेल तर कंट्रोल ई करायचं. तसं नसेल तर मग राईट क्लिक करून अनेबल डिसेबल करू शकता. तुझा लॉग मेसेज आहे ना, जर तो ऑर्केस्ट्रेटरला पब्लिश केला तिथं तुझे लॉग मेसेज तिने सगळं वेळा येईल. ठीक आहे, मेसेज बॉक्स समोर येतो मध्ये जातो आणि लॉग मेसेज ऑर्केस्ट्रेटर पब्लिश केला तुझा लॉग मध्ये एक्झिक्युशन होत आहे ते लॉग एक्झिक्युशन तू करू शकतो. आपण सुनमध्ये मेसेज बॉक्स समोर येतो ना, मेसेज बॉक्स समोर नाही करायची गरज नाही. ठीक आहे, इथपर्यंत झालंय सगळ्यांचं.
शेवटची जितक्या जर तू तिथं 20 केलं तर 20 सेकंड नंतर क्लोज होणार आहे लास्ट. तुमचं झालंय का? परत आजचं काही डाऊट आला क्लिअर नाही नंतर यश यश त्याची गरज नाही तरी चालते काय ठीक आहे झालंय नाही सगळ्यांचं. आता एक काम करा युजर कडून कुठला एक नंबर घ्या त्याचा टेबल घ्या. ठीक आहे युजर कडून एक नंबर एक्सेप्ट करायचा एक्स वाय झेड कितीही करा आणि त्याचा टेबल प्रिंट करायचा. ठीक आहे करा एवढं केल्याशिवाय घरी ना करा. एक नंबर एक्सेप्ट करायचा युजर कडून आणि त्याचा टेबल क्रिएट करायचा. ठीक आहे ठीक आहे ऑनलाईन मध्ये कोणाला काही इश्यू? ऑनलाईन मध्ये कोणाला काही इश्यू आहे का?
कंपॅरिझन दिसत नाही ते फक्त रीड होतं ते केलं तर मग तो इन्क्रीमेंट नाही केला ना इन्क्रीमेंट नाही केला ना वरती जायला लागेल ना पण स्टॉपचं बटन आहे ना तिथे. विषय पण नसेल केला. सगळी एकच येणार ना वाढतच नाही ना व्हॅल्यू 102 होतच नाही झालंय का ते सगळे ते पॅलिंड्रॉम नंबर फॅक्टोरियल ऑफ नंबर ते सगळे प्रोग्राम करायचे तुम्ही जे C++ मध्ये केले असेल ते ठीक आहे ते सगळे याच्यामध्ये एक्झिक्यूट करायचे तुम्हाला लूप्स कंप्लीट झाले ना त्याला इम्प्लिमेंटेड व्हॅल्यू ही व्हॅल्यू जर वाढतच नाही म्हणजे आतमध्ये करत राहणार व्हायरस वन गेला वन लेस देन 10 आहे वाढलं बनत गेलं आहेच परत गेला चालू यात मध्ये आलं ठीक आहे तो गेला ना व्हॅल्यू अपडेटेड व्हॅल्यू ठीक आहे फक्त तू काउंट
ठीक आहे. आज नाही झालं तर उद्या करून या.